मार्च 2025 पासून कळमना मार्केट येथे येणारे मजूर व तेथील कळमना मार्केट येथे येणारे मजूर व खरेदी करण्यासाठी येणारे व्यापारी यांच्या दुचाकी चोरी जाण्याचे प्रमाण वाढलेले होते। त्या वाहन चोरीचा गुन्हा ओपन करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री प्रवीण काळे साहेब यांनी त्यांच्या स्वखर्चाने ज्या ठिकाणावरून गाड्या चोरी जात आहे असं याचा अभ्यास करून घटना तारीख वेळ याचा आलेख तयार करून त्या ठिकाणी स्वखर्चाने कॅमेरे लावलेले होते आणि त्याच्यावर आरोपीचा शोध घेणे चालू होते। आरोपीच्या हुल्यावरनं दिनांक 5 ऑक्टोबर 2025 रोजी आरोपी नामे देवेश देवेंद्र सोनोडिया वय 20 वर्ष राहणार सुंदरनगर पारडी याला ताब्यात घेतले असता त्याच्या ताब्यात एक चोरीचे वाहन मिळून आले होते आणि ते वाहनाचा गुन्हा पोलीस स्टेशन येथे दाखल होता। नमूद गुन्ह्यामध्ये आरोपीला अटक करण्यात आली आणि अटकेदरम्यान आरोपीकडे विचारपूस केली असता त्याने आणखीन 10 वाहने चोरी केलेली 10 वाहने त्यांनी काढून दिलेली आहेत। असे एकूण 11 वाहने आरोपी देवेश देवेंद्र सोनोडिया याच्याकडून जप्त करण्यात आलेली आहे आणि एक आयफोन कंपनीचा मोबाईल देखील त्याच्याकडून जप्त करण्यात आलेला आहे। एकूण 11 वाहने व एक ॲपल कंपनीचा मोबाईल असा 3,25,000चा मुद्देमाल आरोपीकडून जप्त करण्यात आलेला आहे। तर हा अटक आरोपी आहे त्याचा मोडस काय होता, त्याच्या घटनेला देण्यामागचा उद्देश काय होता? आरोपीवर आम्ही मागच्या 5 महिन्यापासून पाळत ठेवून होतो। आरोपी निष्पन्न झाल्यानंतर आमच्या लक्षात आले की आरोपी हा दर गुरुवारी सकाळी व शनिवारी सकाळी मार्केटमध्ये ज्यावेळेस गर्दी असते त्यावेळेस हिरो होंडा स्प्लेंडर व हिरो होंडा स्पॅशन ह्याच कंपनीच्या गाड्या तो चोरत होता। त्यावरून आपण त्याला अटक केलेली आहे। तर मोडस काय होता, कशा प्रकारचा चोरी करायचा आणि चोरलेल्या गाड्या त्याचा तो कुठे विल्हेवाट लावायचा आणि चोरी करण्यामागचा हेतू काय? आरोपीचा मोडस असा होता की तो फक्त हिरो होंडा कंपनीच्या हिरो होंडा स्प्लेंडर व हिरो होंडा स्पॅशन कंपनीच्याच गाड्या चोरत होता। त्याच्या वडिलांचे कळमना मार्केट येथे सब्जी मंडीमध्ये आडतीयाचे दुकान आहे। तो त्यानिमित्ताने कळमना मार्केटमध्ये येत होता, लोकांवर पाळत ठेवत होता आणि त्याच्याकडे असलेली चावी ज्या कोणत्या वाहनाला लागेल स्प्लेंडर व स्पॅशन अशा गाड्यांना तो लावून ती गाडी चोरत होता व ती गाडी त्याच्या सेफ ठिकाणी ठेवत होता व दुसऱ्या दिवशी ती गाडी तो ताब्यात घेत होता व लोकांना चुकीचे डॉक्युमेंट दाखवून तो लोकांना विकत होता। कुठे तो विकण्याचा त्याचा ऍड करत होता का? तो विकण्यासाठी OLX-वर त्या गाड्या टाकत होता आणि त्याला काही लोक बळी पण पडलेले आहेत। तर त्याचा मागचा हेतू काय होता, कशामुळे तो चोरी करायचा? आरोपी हा हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण घेत आहे, त्याला स्वतः जुव्याचा शौक आहे व गर्लफ्रेंड देखील त्याची आहे। तो स्वतःच्या जुव्याचा शौक पूर्ण करण्यासाठी व गर्लफ्रेंडचे खर्च उचलण्यासाठी व मोजमजा अशी लाईफस्टाईल मेंटेन करण्यासाठी तो या चोऱ्या करत होता।